अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोळीबाराच्या घटनेतून थोडक्यात बचावले. व्हाईट हाऊसच्या माध्यम प्रतिनिधींच्या डिनरमध्ये गोळीबार. वॉशिंग्टन DC येथील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स डिनर या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी, उपराष्ट्रपती आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधील महत्त्वाचे चेहरे यावेळी उपस्थित होते. सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच मोठा गोळीबार झाला. स्फोटाचे आवाज ऐकू आले. डोनाल्ड ट्रम्प यावेळी उपस्थित पाहुण्यांना संबोधित करत असताना हा प्रकार घडला. सुरक्षा यंत्रणांना पूर्वसूचना मिळाली. काही क्षणातच संपूर्ण वातावरण बदलले. या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची होती. सुरक्षा यंत्रणांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सगळं बाहेर काढले. या कार्यक्रमात असा काही प्रकार घडेल याची साधी कल्पनाही कोणी केली नव्हती. गोळीबाराची माहिती मिळताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भोवती मोठा कडी सुरक्षा रक्षकांनी घेतली. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना खाली बसून हॉलमधून बाहेर काढण्यात आलं. मिळालेल्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प भाषण करत असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज आला. तिथे उपस्थित असलेल्या US सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी तात्काळ कारवाई केली. बंदूकधारी सुरक्षा रक्षकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिशेने सर्वात अगोदर धाव घेतली आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. ज्यावेळी हा गोळीबार घडला त्यावेळेस लोक जीव वाचवण्याकरिता टेबलखाली जाऊन लपताना दिसले. एकच भीतीचं वातावरण निर्माण झाले. हल्लेखोराला सुरक्षा यंत्रणांनी पकडलेलं आहे. हल्लेखोराच्या निशाण्यावर डोनाल्ड ट्रम्प होते. यावेळी एका सुरक्षा रक्षकाने हल्लेखोराला रोखले असता त्याने गोळीबार करण्यास सुरुवात केली.